मरणा अगोदर वृंदावन पहा, मरणा अगोदर अवध नगरी पहा. कोणी कोण गेलं होतं अवध नगरीला? कोण कोण गेलं होतं? वा वा, एकदा टाळ्या वाजवा. आणि कथा झाल्यावर आता जे गेले नाही त्यांनी यांचं दर्शन करा. हा, काही पुण्य तुम्हाला मिळेल त्यांचं. आणि संकल्प करा की मी एकदा तरी अवध नगरीला जाईल, असा संकल्प करा. ज्यांचं दर्शन घेताल त्यांचं दर्शन घेतल्यावर आणि जा. या प्रपंचात जेवढे रमाल तेवढं परेशानी होऊन जाईल. जास्त रमत जाऊ नका. सून घरात आली की कपाटाच्या चाबा सुन्याकडे द्यायच्या ना, आता हळूहळू बाजूला व्हायचं. परंतु ही कथेला घेऊन आली चाव्या, सुनाकडे दिल्या नाही, कथेला घेऊन आली. हळूहळू स्वाधीन करायला शिका. आता एक जवळचं बोलू का? आता हे सर्व बांगरे परिवार म्हणजे मी या परिवारातला मेंबरच आहे. आमच्या पंकज भाऊच्या आई, आता मी बोलतो बरं, काही स्तुती म्हणून नाही, परंतु एक सांगू, मी त्यांच्या चेहऱ्यावर हे पाहिलं कायम, त्यांना कधीच श्रीमंतीचाही घमंड नाही. आणि मी 2 सुनाची सासू आहे, 2 मुलं आहेत, एवढी मोठी दुकान आहे, याचा लवलेश आणखी तरी नाही आहे त्यांना. हा, बाकीच्यांचं कधी कधी माणसाचं वातावरण बदलल्यावर सगळं बदलतं, परंतु मला आईच्या चेहऱ्यावर तो बदल आणखी काय दिसला नाही. ही भगवंताची विशेष कृपा आहे बरं. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही किती दिवस घरी गेले त्यांच्या? आणखी एकदाही गेलो नाही. चेहऱ्यावरून माणूस कळतो, चेहऱ्यावरून. त्यांच्या सुनाने म्हणा हे माझं वाक्य खोटं आहे. चेहऱ्यावरून माणूस कळतो, चेहऱ्यावरून. कुठल्याही प्रकारचा महाराज जीवन जगण्याची ही कला आहे. हे देव प्रत्येकाला देत नाही बरं ही कला. महाराज थोडं बहुत जर आलं ना, थोडं बहुत जर धन संपत्ती आली तर सगळ्यांना पचवता येत नाही बरं. संपत्ती पचवणं खूप अवघड आहे. गरिबी पचवता येते माणसाला, श्रीमंती पचवता येत नाही. आणखी जवळ येऊन बोलू का? एखाद्या वेळी दुःख पचवता येतं, एखाद्या वेळी सुख पचवता येत नाही. एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. एका गरीब व्यक्तीला 50 लाखाची लॉटरी लागली. किती लाखाची? गरीब व्यक्ती, बिलकुल महाराज मजुरी करणारे, रोजच्या रोज पैसे आणल्यानंतर घरामध्ये स्वयंपाक व्हायचा. किती लाखाची लॉटरी लागली? 50 लाखाची. महाराज हा काम करण्याकरता बाहेर गेलेला होता. पत्नी घरात होती. लॉटरीचं तिकीट घेऊन तो लॉटरीवाला आला आणि त्यांनी सांगितलं, हे पहा म्हणले तुम्हाला 50 लाखाचं लॉटरीचं तिकीट लागलंय. महाराज 50 लाखाचं लॉटरीचं तिकीट म्हणल्यानंतर महाराज ती स्त्री घरातली जरा समजदार होती. तिनं मनामध्ये विचार केला, हे रोज मजुरी करतात आणि अचानक जर 50 लाख मिळाले, हे जर कानावर बातमी पडली तर आनंदात मरायचे. रोज मागून खाणारा, रोज मेहनत करून खाणारा, रोज उदरनिर्वाह भरण्याकरता म्हणले पोट भरण्याकरता रोज मजुरी करावी लागतील, एकदम 50 लाख यांना कसे सहन होतील? महाराज बायको हुशार होती. तिनं एक गावातले ब्राह्मण होते त्यांना बोलवलं आणि म्हणले, हे पहा आम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली, परंतु अचानक जर 50 लाख आकडा त्यांना सांगितला तर त्यांना हा आकडा सहन होणार नाही. एखाद्या वेळेस अटॅक येऊन मरायचे आनंदाच्या भरामध्ये. ब्राह्मण म्हणलं, मग मी काय करू? म्हणले एक काम करा, तुम्ही जसं प्रवचन, जसं सत्यनारायण पोथी वाचता तसं आम्ही दोघं उद्या तुमच्या समोर बसू आणि तुम्ही प्रवचनामध्ये बोलता बोलता बनायचं, जर समजा तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल, त्याचा उपयोग कसा कराल, त्या पैशाचं काय कराल, असं प्रवचन 15-20 मिनिट द्या आणि त्या 50 लाखाला माझे पतिदेव पचवतील असं काहीतरी सांगून ते तिकीट माझ्या पतीच्या हातात द्या. ब्राह्मण म्हणला, ठीक आहे मी उद्या सांगल, मला काय मिळेल? ती म्हणली, देवा आम्हाला 50 लाख मिळालेत ना, जर तुम्ही माझ्या पतीला व्यवस्थित समजून सांगितलं तर याच्यामधले अर्धे 25 तुमचे. ब्राह्मणाने विचार केला,
एवढ्या दिवस सत्यनारायणाच्या पोथ्या वाचल्या, 500, 600, 1000, 1100, 100 पासून पोथी वाचत आलो आणि एकदा पोथी वाचल्याने मला 25 लाख मिळणार. महाराज 25 लाख ऐकल्याबरोबर ब्राह्मणालाच अटॅक आला. हसता काय, जाग्यावर ब्राह्मण गेला. ब्राह्मण गेल्यावर तुम्हाला हसू येतं का? दुःख पचवणं सोपं आहे, गरिबी पचवणं सोपं आहे, श्रीमंती पचवता येत नाही. श्रीमंती आल्यानंतर जर पचवता आली तर समजायचं खरा हा श्रीमंत आहे. मग श्रीमंती आल्यानंतर पचवणं म्हणजे नेमकं काय? म्हणले श्रीमंती आल्यानंतर ज्याला बिलकुल अभिमान होत नाही, समजायचं या घराला श्रीमंती पचली. ज्या माणसाला श्रीमंती आल्यानंतर स्वतःमध्ये स्वभावामध्ये बदल करता येत नाही, समजायचं याला श्रीमंती पचली. आणि जर श्रीमंती आल्यानंतर जर मनुष्य बदलला की समजायचं याला पचवता येत नाही. म्हणून काही काही माणसं गडगंज श्रीमंत आहेत. महाराज जर घरात गेलं ना तर नमस्कार करून बोलणार, या बरं झालं आले, चहा करू, जेवण करू, ही मर्यादा आहे, हा आदर आहे, ही तुमची ओळख आहे. तुमची श्रीमंती पैसा नाही आहे, तुमची श्रीमंती हात आहेत, हात. जर आलेल्या व्यक्तीला नमस्कार केला तर समजायचं हे घर श्रीमंत आहे. आणि जर घरी आलेल्या व्यक्तीला जर हात जोडले नाही की समजायचं नंबर 1चं भिकारी घर आहे. मला सांगा, तुमच्याकडे करोड रुपये आहेत, ते दुसऱ्याला कामा येतात का? नाही. मग तुम्हाला श्रीमंत, शास्त्र म्हणतो जो दुसऱ्याच्या कामा येतो तो श्रीमंत. म्हणून श्रीमंती पसवणं खूप अवघड आहे. आणि ते संस्कार ही फक्त महाराज आपल्याला आपल्या परिवारातील मोठी व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती देऊ शकते. घरातला मोठा मनुष्य नीट चालला की मागचा बरोबर चालतो त्याद्वारीनं. म्हणून मोठ्याने कसं राहावं याचं उदाहरण जर म्हणलं तर महाराज आमच्या आईचं उदाहरण नेहमी प्रसन्न. आणि आमच्या वहिनीबाई तशाच आहेत दादा. जेव घालायची आवड खूप आहे आता, त्यांना बी आवड आहे. महाराज आमच्या मामी तर पहिल्यापासून आलं की महाराज सगळ्यात श्रीमंती ही महाराज, दुसरी श्रीमंती काही कामाची नाही. बरं आल्याला जीव घाला. मी म्हणतो तुमच्याबरोबर जर कपाटभर साड्या तुमच्याकडे असतील तर गरीब एखादी दारावर आली तर देत जाणं म्हणा, हे सोडून बोला. साड्या नाही देऊ शकत, उलट म्हणा मी डोक्यावरचे केस गळू लागले तर ते जमा करून ठेवते. आणि जर एखादी साडीवाली जर दारात आली तर केसावर साडी मी घेते. महाराज माता माऊली किती बारीक संसार करतात, मला आश्चर्य वाटतं. तिला केस जाण्याचं दुःख नाहीये, डोक्यावरचे केस जाण्याचं दुःख नाही. जर तिनं जमा केलेली ती कॅरी बॅग गेली तर तिला दुःख होतं. जेवढी कॅरी बॅग गेल्यानंतर दुःख होतं तेवढं दुःख डोक्यावरचे गेल्यावर तिला होत नाही. अहो नेमकीच कॅरी बॅग भरत आली, उद्या मला साडी घ्यायची तुम्ही कुठं फेकून दिली. एवढा बारीक संसार करतात. दान करायला शिका. शास्त्र सांगतं वस्त्रदान केल्याने महाराज मनुष्य सदा श्रीमंत राहतो. वस्त्रदान करायचं. म्हणून कपाटामध्ये लय मोठ्या साड्या असल्या की एक दान करून द्यायची चालता चालता. आणि जर तुम्ही जर दिल्या नाही तर भगवंताला मी प्रार्थना करेल की तुमच्या कपाटामध्ये मोठा उंदीर जावं. आणि तुमच्या कपाटातल्या सगळ्यात भारी ज्या आहेत त्या सगळ्यात भारी साड्याला बिलकुल स्पर्श करू नये. तुम्ही दुसरा विचार का केला होता? मला तसं नव्हतं म्हणायचं. मी काय तुमच्या साड्या खराब करायला आलो काय? मी तुमचं वाईट चिंतन करायला नाही, बिलकुल नाही. तुमच्या मनात वाईट का आलं? माझी विनंती, जे मिळालंय ना ते वाटत राहा. जास्त संचय करू नका. बिलकुल संचय, जेवढा संचय जेवढा संग्रह तेवढं दुःख आहे, तेवढं दुःख आहे.
वाटायला शिका. हळूहळू हळूहळू जे जे भगवंताने दिलंय, जर ज्ञान चांगलं दिलं असेल तर वाटत राहायला पाहिजे. जी कला आहे तुम्हाला येते ती वाटत राहा, देत राहा. जर तुम्हाला पार्लरचं काम येत असेल तर गल्लीतल्या 2-4 मुलीला पार्लर शिकवा. कला शेती बी एक. आणि तुम्ही म्हणा तिला शिकून मी काय माझ्या पोटावर पाय देऊ? नाही, तुमच्या भाग्यामध्ये जेवढं लिहिलेलं आहे तेवढं तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. एक सांगू, तुम्ही कुठंही जा, कसेही राहा, जे तुमच्या प्रारब्धामध्ये ते मिळणार म्हणजे मिळणार. आणि जे तुमच्या प्रारब्धामध्ये नाही ना, ते किती प्रयत्न करा, नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार. तुम्ही हे वाक्य लिहून ठेवा. मग तुम्ही म्हणाल महाराज उद्यापासून आता झोपूनच राहतो, प्रारब्धात जे असेल ते मिळ नाही. शास्त्र म्हणतं कर्म करून जर जे ते मिळालं नाही तर समजायचं प्रारब्ध. प्रयत्न केले, मला नीट डॉक्टर व्हायचंय, नीटची तयारी केली, अपयश आलं, पुन्हा तयारीला लागले, पुन्हा अपयश आलं, पुन्हा तयारीला लागले, पुन्हा अपयश आलं, तर शास्त्र म्हणतं याच्यापेक्षा काहीतरी तुला उत्तम देवाला द्यायचंय. त्याच्यात खचू नको. ज्याच्यामध्ये तुमचं हित आहे, ज्याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे, देव तेच देतो. तुम्हाला आवडतं असं देव कधीच देत नाही. बरं, आपल्या आवडीनं देव कधीच देत नाही. तुमच्या कल्याणाचं जे ते देतो. आपल्याला काही बी आवडतं, म्हणून देव ज्याच्यामध्ये आपलं हित आहे. नारदाने सुद्धा एक वेळा भगवंताकडे मागितलं, त्यावेळी भगवंत म्हणले, नारदा मी तुला जे अनुकूल आहे ते देईन. जयी विधी होय नाथ हित मोरा, जयी विधी होय नाथ हित मोरा, जयी विधी होय नाथ हित मोरा, जयी विधी होय नाथ हित मोरा. जय विधी होय नाथ हित मोरा, जय विधी होय नाथ हित मोरा, जय विधी होय नाथ हित मोरा, जय विधी होय नाथ हित मोरा. नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. सर्वांनी गायला हरी बोल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर 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 भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. महाराज नारद महर्षी श्रीधाम वृंदावनामध्ये आले आणि श्रीधाम वृंदावनामध्ये आल्यानंतर नारदाने घड्याळीमध्ये पाहिलं तर 4 वाजले. किती वाजले? 4 वाजले. कोणी घड्याळीत पाहिलं? नारदाने नाही, मी. आणि म्हणले 2 वाजल्यापासून बसल्यामुळे जरा पाय दुखू लागले. कोणाचे? नारदाचे. नारदाचे नाही, तुमचे. म्हणून एकदा सर्वांनी उठून उभे राहा, मस्त गोल राऊंड करा, आपण भजन करू, नंतर पुढची कथा. आज 5:30 वाजेपर्यंत कथा घेऊ आपण, थोडं अर्धा तास लेट झालेलं आहे. सर्वांनी उठून एकदा भजन करा, पाय मोकळे होतील. सर्वांनी उठून उभे राहायचे, गोल राऊंड करायचं आहे. जसं आपण नवरात्रामध्ये दांड्या खेळतो, काय म्हणतात तुमच्याकडे, टिपऱ्या, तसं सर्वांनी गोल राऊंड करून भजन करायचंय. राऊंड करा, गोल राऊंड.